तरी ते या जन्मातलं काय घेऊन बसले. जन्मजन्मीचे पाप जडून खा होते. पाप भराचं काम फक्त डबल करत जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला, पैशानं देव भेटत नाही, भेटते. 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबारायानं 65 लाख रुपये समाजाला वाटून दिले वाटून. वया खाते पाण्यात बुडवले. सर्व पैसा समाजाच्या कामी लावला. अंतकाळी विठू आमासी पावला. विठ्ठल विठ्ठल. पैशाने देव भेटते बाबा. पैशानं देव भेटते नाही, पैशानं देव होत आहे ते. उद्या तुम्हाला देव म्हणलं पाहिजे का कोण? उद्या तुम्हाला देवच करून देतो. तुम्हाला करतो, मी नाही होत, पण तुम्हाला करतो. कसा देव करतो? उद्या तुम्हाला देवच म्हणून लोक. गरीबाच्या पोरीचं जर लग्न अटकलं असेल, त्याच्या लग्नाची सोय नसेल तर त्याला मदत करा. गरीब माणूस बिमार आहे, त्याला दवाखान्याला सोय नाही, त्याच्या दवाखान्याची व्यवस्था करा. त्याच्या घरचे लोक तुम्हाला देव म्हणून डोक्यावर घेऊन फिरल. विठ्ठल 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 चला, हसवल्यानं देव भेटत. मेल्यावर पैसे सोबत येत नाही म्हणते, पण केलेला दान धर्म पुण्याच्या रूपात सोबत आल्याशिवाय राहत नाही. कर्णासोबत दान गेलं होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, शेवटचा मुद्दा सांगतो आणि कीर्तन सुरू करतो. फक्त एवढा मुद्दा सांगतो. हसवल्यानं देव भेटत नाही असा आता नासमज लोकांचा गैरसमज म्हणा का समजदार लोकांचा समज म्हणा. हसवल्यानं देव भेटत नाही. 12व्या शतकात 700 वर्षाच्या पहिले त्या पैठणमध्ये एक महात्मा अवतीर्ण झाला होता. त्याचं नाव आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. एवढं अध्यात्म सांगायचं. लौकिक आणि अलौकिक त्याच्यासारखी श्रीमंतीच नव्हती कोणाकडे. लौकिक म्हणलं तर 100 गडी कामाले होते. हजारो एकर जमीन होती. अलौकिक म्हटलं तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते. असे प्रवचन कीर्तन करायचे. ऐकायला येणाऱ्याला पूर्णाच्या पोळ्याचं जेवण दे आणि घरी जाता जाता किलो किलो गुड दे. पण अध्यात्म सांगे लोकच नाही जमावे. 4 बुड्या 4 बुडे येस नाही. कारण अध्यात्म सांगे येस नाही. जेव्हा हास्यरस वापरला, विनोद केला. दादला न गो ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला न ग ग बाई, नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको टाळी, टाळी. मला नवरा नको ग बाई. मला दादला 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 नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग टाळी वाजवा एकदा. आणि हे भारुडे चालू केले कोण? नाथबाबांना. तसे सर्व संतांनाच भारुडे केले. लोक हसवाले लागले. मंडपात लोक नाही मावे, लोक हसवले. मग देव भेटला का 36 वर्ष पाणी भरलं देवानं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणसाल मग तुम्हाला काय अनुभव आली या अंगात या जगात येतच. तुम्ही म्हणसाल तुम्हाला देव भेटला का? मलाही भेटला. कीर्तनात लोकायले हसवतो तर तुम्ही देव नव्हतो काय? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. विठ्ठल विठ्ठल. काऊन हसवता असं जर एखाद्यानं विचारलं, काऊन हसवता, तर लढणाऱ्या लोकायले हसवणं पुण्याचं काम आहे. आणि इथं जन्माला आलेला प्रत्येक माणूस म्हणा का बाई म्हणा, जन्मले त्यापासून लढतच आहे. आणि लढणाराले हसवणं हे पुण्याचं काम आहे. पीड पराई जाने रे, वैष्णव जन तो तेने कहिए. पीड पराई जाने. दुसऱ्याची पीडा जाणणं, ते दूर करणं, लढणाऱ्या लोकायला मुक करून त्याला हसवणं हे पुण्याचं काम आहे. तुम्ही म्हणसान आम्ही कुठं लढलो? आता तर जाऊ द्या, जन्मले त्यापासून लढत आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर पोटातही लढलो आपण. पोटात काय एसी आहे का? कूलर आहे का? आहे मातेची उदर पोरी पचवणी विष्टेच्या. विष्टा म्हणजे नरक. त्या नरकाच्या वापीवर 9 महिने 9 दिवस आपण शिजलो. खद उकडोनी 9 मासवरी जन्मोनी मरती. पोटातही लढलो, तिथंही लढलो. आणि बाहेर येताना जर आडवं झालो तर 9 मास कष्ट लावशी दाव्याने
प्रसूत झाली येताची कर्मजाळ तुझी मान अडकली, तिथेही लढलो. बरं तिथे लढलो आणि तिथून कदाचित सुरक्षित बाहेर आलो. जर बाहेर लढलो नाही, आल्याबरोबर जर लेकरू लढलं नाही तर डॉक्टर त्याला चापट होतं म्हणत जा. झाल्याबरोबर डॉक्टर चापट मारते, लेकरू नाही लढलं तर. मग झाल्याबरोबर डॉक्टर लढवते. आणि शाळेत गेल्यावर मास्तर लढवते. लग्न झाल्यावर घातल्या मालिका माना खालीच घातल्या. त्याला वाटते येले कसं माहीत, काऊन मा लग्न नाही झालं का, मला माहित नाही का. लग्न झाल्यावर पण सर्या गोष्टी असल्यात नाही लढत बाबा. सर्या गोष्टी बरोबर असू द्या. तुमचे गाल सफरचंदासारखे दिसते व पण सर्व गोष्टी बरोबर. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटवी करी कैसी, पुढचं म्हणत नाही पण इच्छा लोकायले ते नाहीच आहे. कुटका देखून शुनी जैसी नवी पुच्चासी कुकात. कुकात म्हणजे कुई कुई, पुच्चासी म्हणजे शेपूट. जशी भाकर जाऊ द्या सांगत नाही पण इच्छा लोकायले नाही. या गावातल्याच नाही, मला रातभर राहिला. पण सर्या गोष्टी बरोबर असल्या तर तुमचे गाल सफरजनासारखे दिसते व तुमचं नाक अंगुरासारखं दिसते व मी म्हणलं खाशील त्याच्यात शंभूळ असते व. पण बाबा म्हणते लोक, म्हणत नाही का. मला म्हणे नवीनच लग्न झालं होतं, पहिलंच लग्न होतं आणि बायको भेटली रंगारूपाचा टरबाम. आता विनोदाचार्य म्हणते तर मला सांगूच द्या बाबा. बायको भेटली रंगारूपाचा टरबाम. आमची आग लावे महाराजाला मी दाखवली फुटवर बायको. तर तुम्हाला एवढी बायको चांगली कशी भेटली. मी म्हणलं हे तर बायकोचं लेकरं पाहिले, लेकरं दाखवले पोरगण पोरगी. बापरे तुमच्यासारखी दिसत नाही म्हणे. म्हणलं दिसो का नाही दिसो मायच होय. मग म्हणे मायच्याच वाहनावर गेले म्हणे. म्हणलं शेजाऱ्याच्या तर नाही गेले ना. आणि जशी लग्न करून आलो बाबा, आता गोरी भराट बायको काऊन भेटली सांगू, चांगली काऊन भेटली सांगू. सर्वच लोक नासमज नसते. काही लोक वावर पाहून पोरी देते, काही लोक नोकरी पाहून पोरी देते. पण काही समजदार लोक असे आहे, वावर नसलं तरी चालते, नोकरी नसली चालते, पण गड्यात माळ असली तर पोरगी दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. माळ असल ते तुमच्या पोरीला उपाशी राहू देत नाही. ते निर्व्यसनी आहे, ते त्याचं प्रमाणपत्रच आहे. आता लग्न झालं, माळ पाहून पोरगी भेटली मला बी आणि पाहिलं नाही कधी गयाल बांधली कधी. असे सुंदर दिसल्यावर बाबा, एवढी सुंदर बायको दिसल्यावर मी जरासा बाहेर जात जरासा घरी येत जाऊ, तिच्याकडे पाहत जाव. ते भांडे घासत होते, मला नाही राहायला गेलं. हे पहिले भजन नाही म्हणून मी तिच्याकडे पाहून म्हणलं, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा. ते घासणीच फेकून मारली दाता, मोठा फंट्या दाताचा. जन्म जन्म कसा. आणि तेव्हा काहीच नव्हतं घरी. तेव्हा काही निर्धन पुरुषाचे घरी कलह स्त्री पुरुषा माजरी. निर्भस्तुनी नाना परी दवडी घराबाहेर पुरुषाते. नादबाबा म्हणते जर पैसे नसेल तर अपमान करून बायको नवऱ्याला हकलून दिल्याशिवाय राहत नाही. आणि दिलं मला हकलून, मोठा फंट्या दाताचा. काहीच नव्हतं घरी. आता एवढाले पैसे नेतो बाबा. उद्यापासून भागवत आहे गावात आहे. उद्या मला फक्त 5 वाजता 6 वाजता नेऊन घालता एवढं कळेल. भागवताचे एवढाले पैसे नाही बाबा. किती येते दक्षिणा ते नोटा. हे बाया आणते ना 2 वाजतापासून 10ची गुंडवून. निदान 7 दीड 10.5 100 तर आणत जा. 7 दिवसाचं भागवत ऐकलं. 1.5 रुपया रोजाना आणते हो. मी माझ्या भागवतात सांगत असतो, मला 10ची 20ची नोट आवडत नाही, 50ची पण आवडत नाही. आणसाल तर 100च्या नाही तर ग्रंथाचं दर्शन घ्या लंब्या रवाना. बिलकुल 10ची आणाची नाही. तुमचं पोरगं 100 रुपयाचा रोजचा खर्रा खाते. जर तुम्ही 100 रुपये भागवतकाराला दिले दक्षिणा तर त्या पोराचा खर्रा सुटल. देवाची कृपा झाली तर. विठ्ठल विठ्ठल जसे बाबाचे पैसे एवढे गुंडावून आणले भागवताचे. दोघाही नवरा बायकून रात्रभर मोजले. अर्ध्या रात्र मोजणं चालून जमा करणं चालू. ते पैसे पाहिल्यावर तिचा जीव नाही थांबला. ते राहिलेलं गाणं बंद केलं तर तिनं माया तर तिनं म्हणलं बाबा अर्ध्या रात्री, अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दुबारा. अर्ध्या रात्री बायकोनं म्हणलं तर राहीन का नवऱ्याचा पाय जाग्या. माया पायच नाही जाग्या. म्या म्हटलं धीरे धीरे प्यार को मैं अकेला क्या करता ऐसे ही आए.
तेरे प्यार के लिए तड़पता उम्र भर. विनोदाचार्य म्हटलं तर थोडं हसावं लागते. हे कीर्तन हे बाबा शब्द जरी पिक्चरचे असन पण राग रागीने मात्र देवाच्या तोंडातून आलेले आहे. विठ्ठल लग्न झाल्यावर बायको लढवते, म्हातारपणी पोरग लढवते, म्हातारपणी पोरग लढवते. आणि चला एवढी गोष्ट घरी नाही जा, एवढी गोष्ट सांगतो आणि कीर्तनच सुरू करतो. मग अजिबात बोलत म्हातारपणी पोरग लढवते. आणि जर पाय असून तीर्थयात्रा नाही केली, हात असून दानधर्म नाही, हृदय असून देवावर निष्ठा नाही, कंठ असून नामघोष नाही, संताचं पूजन नाही, देवाचं भजन नाही, मायबापाची सेवा नाही, आल्या गेल्याचा आदर नाही, गोरगरिबाची कदर नाही, चांगले चालले नाही, चांगले बोलले नाही, चांगले राहिले नाही, चांगलं पाहिलं नाही, चांगलं खाल्लं नाही, तर मराच्या वेळेस मात्र नक्की यमाचे दूत लढवते. विठ्ठल विठ्ठल हरिभक्ती परलोकिया कामा, हरिभक्ती परलोकिया कामा, हरिभक्ती परलोकिया कामा, हरिभक्ती परलोकिया हरिभक्ती परलोकिया कामा, सोडेल यमापासूनिया, हरिमुखी गाता हरपली चिंता. चला एवढी गोष्ट घरी ने जा आणि भजन करत जा. यमाच्या दूताचं जर भजन नाहीसं करायचं असेल, मराच्या वेळेस भजन आलं पाहिजे. मराच्या वेळेस जर यमाच्या दूतानं नाही लढवलं पाहिजे असं वाटत असेल तर फक्त एकच करायचं. अंतकाळी ज्याचे नामा आले मुका, तुका म्हणे सुका. त्याला एकदा सर्वजण भजन करून कीर्तन सुरू. एकदा एक म्हणतो बाजू हरी हरी राम सिया राम जय जय राम. के लिए राम सिया राम. जीना है तो मना, जीना है तो मरना है तो बरोबर है, मरना है तो राम, मरना है तो देश के लिए, मरना है तो जीना है तो राम के लिए, मत मरना बेवफा सनम के लिए, दुपट्टा भी नसीब नहीं होगा कपन के लिए,
मर कर दिखाओ देश के लिए, तिरंगा तो मिलेगा ना कफन के लिए। जो राम को लाया है हम उनको लाएंगे, लर लर ला ला ला। सजाएंगे इस दुनिया में फिर से भगवा लहराएंगे, इस दुनिया में फिर से भगवा लहराएंगे। आता करतो कीर्तन, आता करतो कीर्तन चालू. काहून तर बाबा असे 2-4 नुकते मारल्याशिवाय लोक फ्रेश होत नाही जराशे. आणि तसाही बाबा वक्ता कसा पाहाल चांगला असला पाहिजे. जर चांगला नसेल तर त्यानं बोलण्यानं आपले लोक कॅच केले पाहिजे. वक्ता हा पाहाले चांगला असला पाहिजे आणि डॉक्टर बोलाले. वक्ता पाहाले कसे असले पाहिजे, असे पाहिल्याबरोबरच लोक खुश होते का नाही? होत नाही का? आता पाहाले चांगले आवाज आणि बोलणं नाही. मला जर असं रूप दिलं असतं ना तर बंदूकच वागवली असती संग आणि असा आवाज दिला असता यायचा बंदूक. पण देवही मोठा हुशार, एक आहे तर एक नाही, सर्व आहे तर लेकरं आहे तर घर नाही, घर आहे तर दोन्ही आहे तर आरोग्य नाही, तिन्ही आहे तर आयुष्य नाही. अजितदादा पवार सारखं सर्वच गोष्टी आहे पण आयुष्य नाही. त्याचंच नाव आहे संसार. खोबऱ्याच्या तेलाचे पिपे आहे आमच्या शेजाऱ्याच्या घरी, टकोऱ्यावर एकही केस नाही, लावाव कुठं? त्याचंच नाव आहे एक आहे तर एक नाही, सर्व आहे तर काही नाही. वक्ता पाहायला चांगला असला पाहिजे आणि डॉक्टर बोलाले. पाहिल्याबरोबर समाधान वाटलं पाहिजे आणि डॉक्टर बोलल्याबरोबर अर्धी बिमारी गेली पाहिजे. डॉक्टर बोलाले, वक्ता पाहाले. आणि तसंही बी वक्ता पाहाले चांगला असो का नसो, पण पुराणाचा असा नियम आहे वक्त्याच्या तोंडाकडे पाहूच नाही, कीर्तनकाराच्या तोंडाकडे पाहायचं. मग तुम्ही म्हणसान काय टकोऱ्याकडे पाहू का? नाही, कीर्तनकाराच्या तोंडाकडे पाहायचं नाही, कीर्तनकाराच्या तोंडातून काय येते ते पाहायचं. कीर्तनकाराच्या आणि भक्ती करणाऱ्याच्या तोंडाकडे देवही पाहत नाही. देवानं जर पाहिलं असतं तोंडाकडे तर शबरीच्या भेटीलेच गेला नसता. मला तरी म्हणजे नाही, तिले तर म्हणजे नाही नव्हतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाची विशेषता आहे अशी. आजचं एकादशीचं पर्व आहे. आजचं कायचं पर्व आहे? एकादशीचं. निमित्तानं जर अभंग घेतला तर बरं वाटते. नेमानं जो नेमानं वागतो लक्ष्मी वल्लभ तयाजवळ नित्य नियम नामी ते. आता हो विनोदाचार्य आहे पण कोणताही अभंग घेता का? आम्ही जातो आमच्या गावात कितव्या दिवशी, 5व्या दिवशी कोणताही घेता येते का? आज म्हणून एकादशीच्या पर्वावर आम्ही तेने सुखी. अभंगाची विशेषता अशा जगद्गुरु तुकोबारायाचा गात्यातला अभंग आहे. आता गात्यात अभंग लिहायले झाले असेल 450 वर्षे, पण अजय बाबा किती गोड लागते हे जाऊ द्या. हे तर कदाचित एकादशीच्या पर्वावर घेते कीर्तनकार. सुंदर ते ध्यान रोजच 3 नाव म्हणते दिवसभरात 3, पण किती गोड लागते. गाणं किती काही चांगलं असू द्या, 2 वर्षाच्या पळ्याला चालत नाही. किती काही गाणं चांगलं असू द्या, किती काही याचं 400 वर्षाच्याही पहिले अभंग लिहिला तरी अजय त्याच्यापेक्षा चढीवरच आहे, कमी होत. काहून? अहो दिवसभर दारू पिता, मटणं खाता, नको नको तसे वागता, लिखाण करता. काय तुमचं लिखाण टिकणार आहे? भंडाऱ्या डोंगरावर जाऊन, भामचंद्रा डोंगरावर जाऊन भजन करावं. माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा. आणि त्या समाधी अवस्थेत अभंग म्हणावं. संताजी जगनाळे महाराजांनी लिहावं. संताजी महाराजांना लिहावं. लिहिणं झाल्यावर तुकोबारायाला दाखवावं. तुकोबाराय स्वतःची परीक्षा स्वतः घेत होते. अभंग चुकीचा आहे, ओगा एखादा शब्द निघाला का बहुत चुकीचा म्हणून परीक्षा घेत होते. ₹1,000 इस्त्यात टाकत होते, लाल गुंजार करत होते, इस्त्यासारखा जीपीवर ठेवत होते. जीप जैली अभंग काहीतरी उणीव आहे, उघडून टाका. नाही जैली तर अभंग व्यवस्थिशीर आहे असा गाता तयार केला. त्यातला अभंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगात अशी विशेषता, एक माणूस कन्फ्यूज होते. तुकोबारायाचा पहिलाच शब्द आहे आम्ही तेने सुखी. आम्ही तेने सुखी. कन्फ्यूज नाही का? मी तर कन्फ्यूज झालो. माझी अल्पमती नारायण, माझ्या डोक्यात भ्रम निर्माण झाला. सरे लोक संत शास्त्र सांगते की संत सुखीच आहे, संत सुखीच आहे. पण आम्ही तेने सुखी म्हणजे त्या अर्थी आम्ही तेने